नमस्कार, डी-एस4 चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. येवला एसटी आगाराला राज्य परिवहन महामंडळाकडून 2 नव्या कोऱ्या जिजाऊ बसेस मिळाल्या खऱ्या, पण या बसेसच्या लोकार्पण सोहळ्यातच राजकीय कुरुक्षेत्र पाहायला मिळालं. राज्याचे मंत्री छगन भुजबळ आणि शिक्षक आमदार किशोर दराडे यांच्या समर्थकांमध्ये या बसेसच्या श्रेयावरून जोरदार लढाई पाहायला मिळाली. झाले असे की येवला बस स्थानक परिसरात या 2 नव्या बसेसचा लोकार्पण सोहळा आयोजित करण्यात आला होता. मात्र कार्यक्रम सुरू होण्यापूर्वीच दोन्ही नेत्यांच्या समर्थकांनी संपूर्ण परिसरात प्रचंड बॅनरबाजी केली होती. कार्यक्रम सुरू होताच मंत्री छगन भुजबळ यांचे समर्थक आणि आमदार किशोर दराडे यांचे समर्थक समोरासमोर आले. दोन्ही बाजूकडून आपल्या नेत्यांच्या नावाने जोरदार घोषणाबाजी सुरू झाली. या घोषणामुळे संपूर्ण बसस्थानक परिसर अक्षरशः दणाणून गेला होता. परिस्थिती इतकी हाताबाहेर गेली की बिचाऱ्या आगार प्रमुखांची मोठी गोची झाली. अखेर मधला मार्ग काढत आगार प्रमुखांना दोन्ही नेत्यांना एक एक बस देण्यात आली. सोहळ्यासाठी चक्क 2 वेगवेगळ्या ठिकाणी नारळ फोडण्याचा कार्यक्रम घ्यावा लागला. म्हणजेच 2 जिजाऊ बसेसचा 2 ठिकाणी लोकार्पण सोहळा पार पडला. विशेष म्हणजे एकाच वेळी आणि एकाच ठिकाणी हे दोन्ही कार्यक्रम समांतर सुरू असल्याने बातमी कव्हर करण्यासाठी आलेल्या पत्रकारांची मात्र चांगली दमछाक झाली. कॅमेरा कुठल्या बाजूला फिरवायचा आणि कोणाची बाईट घ्यायची यावरून पत्रकारांची मोठी तारांबळ उडाली. एसटी प्रवाशांच्या सोयीसाठी आलेल्या या बसेसवरून नेत्यामध्ये रंगलेले हे क्रेडिट वॉर सध्या संपूर्ण जिल्ह्यात चांगलाच चर्चेचा विषय ठरत आहे. बसेस तर रस्त्यावर धावतीलच, पण या श्रेयवादाची राजकीय गाडी आगामी काळात कुठे जाऊन थांबते हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. डी-एस4 मराठी न्यूजसाठी दीपक सोनवणे, येवला. येवला मतदारसंघाचे आमदार, त्याचप्रमाणे महाराष्ट्र राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री नामदार छगनरावजी भुजबळ साहेब यांच्याकडे डेपो आगाराचे डेपो मॅनेजर यांनी या डेपोचं गाऱ्हाणे सांगितलं की येत्या काही काळामध्ये 13 बस ह्या स्क्रॅपमध्ये जाणार आहेत. आदरणीय भुजबळ साहेबांनी लक्षात घेऊन राज्याचे परिवहन मंत्री प्रतापजी सरनाईक साहेब यांना स्वतः पत्र दिलं आणि सुरुवातीच्या काळामध्ये या येवला आगाराकरता 13 बस आलेल्या आहेत आणि आज ह्या जिजाऊ माता या नावाने 2 बस आलेल्या आहेत आणि आणखी काही काळामध्ये या आगाराला नवीन बस आदरणीय भुजबळ साहेबांच्या प्रयत्नातून या ठिकाणी येणार आहेत. या मतदारसंघातील नागरिकांना, महिला भगिनींना, शाळेतल्या शालेय विद्यार्थ्यांना जाण्या येण्यासाठी जसे रस्ते चांगले पाहिजेत तशा बस सेवेची सुद्धा व्यवस्था अतिशय चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी देण्याचं काम आदरणीय भुजबळ साहेबांच्या माध्यमातून होत आहे, होणार आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब और परिवहन मंत्री सरनाईक साहेब यांनी यापूर्वी सुद्धा येवला शहराला 10 बस दिल्या होत्या. आजही 2 नवीन बस दिलेल्या आहे. टोटल साधारणतः ह्या येवला डेपोला 49 बसेस झालेल्या आहे. यापूर्वीची परिस्थिती या स्टँडची जर बघितली तर आपण ह्या ठिकाणी उभं आहे. इथं मिनिमम 3-3 फुटाचे खड्डे होते. हे सगळे येवलेकरच्या जनतेने बघितलेले. पण दिवाकर रावते साहेब असतील आणि त्या काळातले सर्व माझे सहकारी असतील यांनी प्रयत्न करून आज येवला शहरासाठी मी 5 कोटी रुपयाचा निधी दिला. त्यावर्षी बस स्टँडचं कॉन्क्रिटीकरण झालं, 3 प्लॅटफॉर्म झाले. आता परत 56 कोटी रुपये मंत्रिमंडळात मंजूर झालेले. 56 कोटीचं काम सुद्धा येवला आणि लासंगाव इथे चालू होणार आहे. या ठिकाणी जे आमचे विद्यार्थी असतील, वयस्कर वृद्ध असतील, हे यांना बसण्यासाठी जागा नव्हती, त्याच्यासाठी 3 प्लॅटफॉर्म तयार केले. आता थोडीफार जागा झालेली. या काळात सुद्धा डेपोचं सुद्धा काम चांगल्या प्रकारे करणार आहे आणि येवला तालुक्यातल्या सर्व विद्यार्थ्यांसाठी, वयोवृद्ध लोकांसाठी चांगल्या प्रकारची सुविधा कशी मिळेल हा हेतू आम्ही डोळ्यासमोर ठेवून येणाऱ्या काळात असं काम करून आणि सगळ्यांना सुखरूप प्रवास झाला पाहिजे अशी परमेश्वराजवळ विनंती करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. नमस्कार. आज महिलांसाठी तर म्हणतात ना, ते सोने पे सुहागा असे दिवस झालेले आहेत. माननीय आमदार किशोर दराडे यांनी जे आमचे स्वप्न पूर्ण केलेले आहेत. येवल्यामध्ये महिलांना जसं माणसं कसं असं 4 व्हीलरने निघू शकतात, पण महिला नाही निघू शकत. आज महिलांसाठी खूपच चांगली गोष्ट केलेली आहे. आज आम्हाला ही बसेस मिळवून देण्यासाठी भाऊनी खूप प्रयत्न केलेले होते. आज त्यांच्या प्रयत्नाला यश मिळालेलं आहे. आणि ते म्हणतात ना, बोले तैसी चाले त्याचे वंदिनी पावले. भाऊनी जे बोलले त्याच्यापेक्षा जास्त करून दाखवणं लावलेलं आहे. आणि फक्त बोलून उपयोग नाही. ते म्हणतात ना की निवडणूक आली की आम्ही हे करू, आम्ही ते करू. बस स्टँडचे हाल याच्यापूर्वी तुम्ही बघितलेले होते. महिलांना उभी राहण्यासाठी सुद्धा इथं सुरक्षित नव्हतं, खूप प्रॉब्लेम होते. त्यांनी आता बरेचसे काही म्हणजे खूपच सुविधा केलेल्या आहे भाऊनी. आम्हाला महिलांसाठी तितकंच म्हणजे सिक्युरिटी दिलेली आहे. आम्ही इथं उभी जर राहिलो, CC कॅमेरे बसवलेले आलेले,
रस्ता चांगला केलेला आहे. इथं बसेस वगैरे ओढण्यासाठी समजा जे खड्डे वगैरे होते त्याचे खूप प्रॉब्लेम होते. छोटी मुलं घेऊन चढता येत नव्हतं. तोही प्रश्न आमचा सॉल्व्ह झालेला आहे. आज ही जी बसेस मिळाली आहे याचा सर्वात जास्त आनंद आम्हाला महिलांना काय होतोय की या पेट्रोलचे डिझेलचे थोडासा तुतडा आपल्याला निर्माण होतोय. तर त्या संदर्भात मोठी गाडी काढणं, फोर व्हीलर काढणं हे शक्य होत नाहीये. ह्या हेतूने बस जर अशा पिरियडमध्ये बस मिळाली आहे की त्याची खूप गरज होती. या ठिकाणी आज शिंदे साहेबांच्या निधीतून आपले आमदार साहेब यावल्याचे भाग्यविधाते किशोर भाऊ दराडेंनी अथक प्रयत्न करून, अथक परिश्रम करून या येवला बस डेपोला या इलेक्ट्रिक गाड्या उपलब्ध करून दिल्या. आज 2 गाड्यांचं उद्घाटन आमदार साहेबांच्या हाताने झालं.